काय असतं ऑफिशियल? ऑफिशियल म्हणजे दोन जण एकत्र मिळून निवडणुका लढणं याची घोषणा होणं, करू ना. किती लढवल्या जातील याची घोषणा अहो होणं. करू. मुंबईसह अन्य ठिकाणी होणार मुंबईसह महाराष्ट्रामध्ये 27 महानगरपालिका आहेत. हा काही खेळ आहे का? नाही. अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे. मुंबईची वेगळी आहे, ठाण्याची वेगळी आहे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे, प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे. कुठे एकास एक आहे, कुठे पॅनल सिस्टीम आहे, कुठे 4चं पॅनल आहे, कुठे अजून काय आहे. या सगळ्या रिझर्वेशन्स कुठे आहेत, या सगळ्यावरती आमच्या चर्चा होते आहे ना. आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात. तिथे आम्ही असायला पाहिजे असं नाही. स्थानिक लेवलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे, त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे. राऊतसाहेब, तुम्ही म्हणाल की प्रत्येक ठिकाणी राजकीय स्थिती वेगळी आहे. मुंबईमध्ये वेगळी आहे, ठाण्यात वेगळी आहे, पुण्यात वेगळी आहे. असं असताना 2 दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव, राजन विचारे अशी एक बैठक झाली. तर ठाण्यात काही वेगळा फॉर्म्युला म्हणजे मविया आणि राज ठाकरे एकत्र असं काही आहे का? कालच्या आमच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रियाताई सुळे सुद्धा होत्या बरं का. म्हणजे मविया आहेत ना. मविया कुठे गेलेली नाही सोडून आम्हाला. महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे तिचं अस्तित्व कायम आहे, तिचं कार्य कायम आहे, तिची भूमिका कायम आहे आणि तिचं महत्त्व कायम आहे. महानगरपालिकेसंदर्भातला एक वेगळा विचार असतो. त्याच्यामुळे कुठे महाविकास आघाडी कोणाला आम्ही सामान घेऊ शकतो किंवा कुठे शिवसेना मनसे महाविकास आघाडीतल्या घटकांना सामावून घेऊ शकतो, ही एक साधी प्रोसेस नाही आहे. याला एक इंग्रजीमध्ये तुम्ही लॉंग टर्म प्रोसेस म्हणतो आपण. कारण इतक्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी वेगळी गणित आहे आणि ती तशीच राहणार, त्यात बदल होणार नाही. कुठे शिवसेना मनसेच चालू शकते, कुठे महाराष्ट्र विकास आघाडी बरोबर सोबत घ्यावी लागेल, कुठे फक्त शिवसेना असेल, कुठे मनसे असेल, कुठे काँग्रेस असेल, कुठे राष्ट्रवादी असेल. त्या प्रत्येकाबरोबर त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्म्युला ठरवावा लागेल.